जालना शहरासह जिल्ह्यामध्ये गॅसचा तुटवडा आहे। गॅससाठी रिक्षा चालकांच्या लांबच लांब रांगा आहेत। टंचाईमुळे गॅस 60 वरून 95 रुपयांवर गेलेला आहे। जालन्यामधली ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात रिक्षांच्या रांगा लागलेल्या आहेत। घरगुती गॅससह आता ऑटो गॅसचा सुद्धा मोठा तुटवडा निर्माण झालाय। जालना शहरामध्ये सध्या 3500 रिक्षा आहेत आणि 3 LPG गॅस पंप आहेत। यातल्या 2 पंपांवरचा गॅसचा साठा संपलेला आहे आणि त्यामुळे आता ज्या पंपावर साठा उपलब्ध आहे त्या ठिकाणी रिक्षा चालकांनी मोठी गर्दी केलेली दिसते। तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी। पाहूया। जालना शहरामध्ये सध्या रिक्षा चालकांना गॅस मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय। आपण जर पाहिलं तर मी आता गांधी चमन या भागामध्ये आहे आणि याच ठिकाणी गॅसच्या पेट्रोल पंपावरती रिक्षा चालकांच्या अशा पद्धतीने लाईन लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। शहरामध्ये जवळपास 3000 रिक्षा चालक आहे, 3000 रिक्षा आहे आणि त्यांना आता गॅस मिळवण्यासाठी अशाच प्रकारे रांगा लावून या ठिकाणी गॅस भरावा लागतो आहे। शहरामध्ये एकूण 3 अशा प्रकारचे पंप आहे आणि या 3ही पेट्रोल पंपावरती ज्या ठिकाणी गॅस उपलब्ध असेल त्या ठिकाणी अशा प्रकारच्या रांगा आपल्याला लागल्याचं दिसून येत आहे। आणि अगोदर गॅस जो आहे तो 60 रुपये दराने मिळत होता, मात्र आता 95 रुपये दराने हा गॅस मिळतो आहे। आम्हाला 1 तास होऊन गेला गॅस मिळत नाही। तर 95 रुपये भाव झाला, 60 रुपयाचा। कस्टमर पैसे देत नाही, गाड्या उभा करायचा टाइम आला। अजून काय सांगा तुम्हाला, पैसे देत नाही, कस्टमर पैसे देत नाही। 95 रुपये गॅस झाला, परत 1 तास नंबर लागतो। जालन्यात एकाच पंपावर आहे इथं, ते बी 1 घंटा त्याला नंबरला लागायला बरं। तुम्ही केव्हापासून उभे होते या लाईनीमध्ये? मला 1-1.5 तास झाला, 1.5 तासापासून मिळत नाही गॅस। फार नुकसान झालं आमचं 500 रुपये पण उरत नाही आम्हाला दिवसभरामध्ये। लोक पैसे जे द्यायचे तेच देते, पहिलं जे भाव आहे ते। पण इकडे तर 95 रुपये गॅस झाला ना। बरं मला सांगा, इकडे भाव वाढलेले आहेत त्यामुळे तुम्ही प्रवासी दराचे भाव वाढवले का? ते देत नाही ना, आम्ही म्हणतो पण देत नाही ना, आम्हाला देत नाही लोक पैसे तेवढं। नितेश महाजन, जी 24 तास, जालना।